रामकृष्ण हरी माऊली. मी विनोद घाटगे. भेटीला गेली वा लागलीसी असं. खरं तर वर्षभरापासून प्रत्येक वारकऱ्याच्या उरात हृदयात जी आस लागून राहिलेली असते, दाटून आलेली असते, त्याच्या पूर्णत्वाचा क्षण म्हणजे विठुरायाची भेट. आणि आता तो भेटीचा क्षण अगदी जवळ आलाय. पालख्या आज पंढरी नगरीत प्रवेश करतायत. लाखो वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. सोबत रिंगण खेळ देखील रंगणार आहेत. हा संपूर्ण सोहळा पाहणार आहोत या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा विठ्ठल माझी वारी. यानंतर पुन्हा एकदा जाऊया छोट्या वारकऱ्याकडे, कारण तो सांगतोय आजच्या दिवसाची महती, आजच्या दिवसाची वारीतली परंपरा. रामकृष्ण हरी. आजचा दिवस प्रत्येक वारकऱ्यासाठी अत्यंत भावपूर्ण, आनंदमय आणि अविस्मरणीय आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास, असंख्य पावलं, अखंड नामस्मरण आणि अनेक दिवसांची ही भक्तिमय वाटचाल. आज सर्व संतांच्या पालख्या वाखरीतून प्रस्थान करून एका विशिष्ट क्रमाने पंढरपूर नगरीत प्रवेश करत आहेत. हा क्षण शब्दात सांगणं खूप कठीण आहे, कारण हा फक्त पालख्यांचा प्रवेश नसतो, हा भक्तीचा विजय असतो. लाखो वारकरी डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन, हातात भगव्या पताका घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीकडे वाटचाल करत असतात. ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल. पावलो पंढरी वैकुंठ भुवन, धन्य आजी दिन सोन्याचा. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे. तो विठ्ठल आता अगदी समोर आहे. आज वाखरीतून पंढरपुरात प्रवेश झाला आहे आणि उद्या आहे आषाढी एकादशी. विठ्ठला आम्ही आलो म्हणतो छोटा वारकरी. बोला रामकृष्ण हरी. तर पंढरीच्या वेशीवरून जिथं पालख्या पंढरी नगरीत प्रवेश करतात, त्या पादुका मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. पाहूया. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या दिंड्या या पंढरपूरला येत असतात आणि बहुतेक सगळ्या दिंड्या या पंढरपूरच्या अगदी वेशीवर येऊन थांबल्यात. संत ज्ञानेश्वरांची पालखी, त्यानंतर संत तुकारामाची पालखी याच मार्गाने पुढे जाते. आणि इथे आपण बघतोय की विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिर आहे. हा 20-22 चौक आहे. या ठिकाणी आल्यानंतर शेवटची आरती होते आणि ती आरती पार पडल्यानंतरच या ठिकाणावरनं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या शितोळे सरकारांच्या हातामध्ये दिल्या जातात आणि इथून पुढे शितोळे सरकार त्या पादुका विठ्ठल मंदिराकडे घेऊन जातात. मात्र पंढरपूरच्या वेशीवर आल्यानंतर पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं, त्यासोबतच अगदी राजकीय वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांच्या वतीनं, स्वयंसेवी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये अगदी जल्लोषात या सगळ्या पालख्यांचं स्वागत होतं. म्हणजे तुम्ही बघताय संत शिरोमणी नामदेव महाराजांचा पालखी रथ आहे. या ठिकाणी नामदेवराय गेले, सोपान काका या ठिकाणी येत आहेत, निवृत्तीनाथांची पालखी असेल आणि या सगळ्या पालख्या गेल्यानंतर सगळ्यात शेवटी असते ते अर्थात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जी 5:30-6च्या दरम्यान इथं येते. आणि एकदा त्या पालखीवरती पुष्पवृष्टी झाली, ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये एकदा पंढरपूरमध्ये प्रवेश झाला की अगदी काही अंतरावरती पुढे विठ्ठल मंदिर आहे. आणि आजचा हा मुक्काम विठ्ठल मंदिराच्या शेजारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाच आहे, तुकाराम महाराजांच्या पादुकाच आहे. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की या पादुका ज्यावेळी पंढरपूरमध्ये येतात त्यावेळेस पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागेत जायचं. चंद्रभागेच्या पाण्याचं स्नान केलं जातं, कारण इंद्रायणीमध्ये पहिलं स्नान झालं, नीरा नदीमध्ये दुसरं स्नान झालं आणि तिसरं स्नान हे चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये होतं. एकदा चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये या पादुकांचं स्नान झालं की त्यानंतर त्या विसाव्याला थांबतात. आणि आपल्याला माहिती आहे की आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या सगळ्या पादुकांना दर्शन दिलं जातं. या पादुकाच्या दर्शनासोबतच वारकऱ्यांचं दर्शन सुद्धा फार मोठी रांग आपल्याला आताच पाहायला मिळते. कारण पंढरपूरमध्ये आल्यानंतर सगळ्यांनाच रांगेमध्ये दर्शन मिळत नाही. कुणी मुख दर्शन घेत आहे, कुणी दर्शन रांगेमधून येत आहे, कुणी नामदेव पायरीचं दर्शन घेत आहे. मात्र केवळ आता वारकरीच नाही तर या वारकऱ्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक भाविक आज आषाढीसाठी पंढरपूरमध्ये पोहोचत आहेत. या वारकऱ्यासोबत अशा पालकांचं सुद्धा अगदी मोठ्या जल्लोषात स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अक्षय गोविंद, ABP माझा, पंढरपूर.
तर काल वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं. संपूर्ण वारी सोहळ्यातलं हे रिंगण सर्वात भव्य आणि मानाचं मानलं जातं. पंढरीच्या वेशीवर रंगलेल्या रिंगण सोहळ्यात वारकरी अक्षरशः न्हाऊन निघाले. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सगळ्यात शेवटचं रिंगण आपण बघताय की ज्या ठिकाणी हा जो मानाचा अश्व आहे तो धावून रिंगण पूर्ण करतोय. खरं तर आतापर्यंत जेवढे रिंगण सोहळे झाले त्या रिंगण सोहळ्यामधलं सगळ्यात मोठं रिंगण जे वाखरीच्या जवळ ज्या ठिकाणी बाजीराव विहिरीचं रिंगण म्हणून ओळखलं जातं, आपण बघतो की दुसऱ्यांदा हा माऊली महाराजाचा अश्व धावत हे रिंगण पूर्ण करतं. एका अश्वावरती घोडेस्वार बसलेला आहे आणि दुसऱ्या जो घोडा अश्व आहे तो मात्र मोकळा फिरतोय आणि हा अश्व इतक्या वायुवेगाने फिरतोय की हा क्षण बघण्यासाठी खरं तर दुपारपासून या ठिकाणी अगदी पंचक्रोशीतले आणि वारकरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेत की मला वाटतं हा सगळ्यात मोठा रिंगण सोहळा असावा. म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा असो की ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात शेवटचं. कारण इथून हा सगळा पालखी सोहळा पुढे अगदी वाखरी आणि वाखरीच्या जवळ असलेल्या पंढरपूरमध्ये विसावणार आहे. आपण बघतोय की किती वायुवेगाने या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मानाचा अश्व आहे तो आता धावतोय आणि हा अश्व जवळपास 3 ते 4 वेळा फिरल्यानंतर हा रिंगण पूर्ण होतं. कारण सुरुवातीला अगदी पताकाधारी मंडळी असेल, त्यानंतर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी असतील त्या धावल्या आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हा मानाचा अश्व धावून हे रिंगण पूर्ण करतोय. आणि हे रिंगण पूर्ण झाल्यानंतरच आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा वाखरीमध्ये विसावणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे वाखरी हा शेवटचा मुक्काम असणार आहे, कारण तिथून पुढे एका दिवसावरती पंढरपूर आलाय. कॅमेरामन अक्षय करमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, वाखरी. तर वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडल्यानंतर बाजीराव विहीर इथं चिखल खेळ पार पडला. आता हा चिखल खेळ म्हणजे नेमकं काय, याचं महत्त्व काय आणि ही परंपरा नेमकी कशी असते, काय असते, जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडून. संत श्रेष्ठ महाराजांच्या पालखीचं शेवटचं रिंगण जे बाजीराव विहीर या ठिकाणी होतं आणि वाखरीमध्ये होणारं हे रिंगण संपल्यानंतरच पुढे हा वैष्णवांचा मेळा पुढे पंढरपूरकडे कूच करतो. मात्र इथं आल्यानंतर एक प्रथा बघायला मिळते आपल्याला की इथं येणारा म्हणजे एरवी तुम्ही बघितलं असेल की वारीमध्ये चालणारा वारकरी हा पांढरा शुभ्र धोतर, पांढरी डोक्यावरती टोपी, पांढरा शर्ट, इथं आल्यावर मात्र कपडे बदलतात आणि कपड्याचा कलर बघताय तुम्ही की कसा होतोय. आणि ही प्रथा आहे म्हणजे इथं आल्यानंतर इथं जो चिखल खेळला जातो, खरं तर दरवर्षी थोडासा पाऊस इथे पडतो आणि त्यानंतर चिखल खेळणारी ही मंडळी पुढे निघते. आणि काय नेमकं त्यामागं कारण आहे मला सांगा महाराज, काय नेमकं कारण आहे? रामकृष्ण हरी. प्रथमतः मी नारायण शास्त्री केंद्रे. आज विश्व माऊली ज्ञानोबारायांचा हा पालखी सोहळा आज बघताय की उद्या पंढरपूरमध्ये प्रस्थान होणार आहे आणि आज हे वाखरी म्हणजे शेवटचं रिंगण आहे. तुम्ही अतिशय गोड बोललात की वारकरी हा शुभ्र वर्णाचा असतो वारीमध्ये, पण आज चिखल का लावला जातो साहेब? या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर वारकऱ्याच्या कपड्याला चिखल लागतो, डाग लागतो, पण चरित्र स्वच्छ होतं हा ज्ञानोबारायांचा इतिहास आहे. म्हणून या शेवटच्या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर जसं विज्ञानामध्ये सायन्समध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, अणु, रेणू, सूक्ष्म कण असतात, रेणू अणुसारखे, तसे या संतातून या भूमीमधून माझ्या ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, संत श्रेष्ठ भगवान बाबा आदी करू साधू संतांचे चरणरज पादुकेतून जात आहेत. आणि संत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संतांचे अणुकणू आमच्या अंगाला लागावे, वारकऱ्यांच्या अंगाला लागावे. म्हणून या ठिकाणी हे वारकरी आपण पाहताय की एकमेकाच्या अंगाला साधू संत ज्या भूमीतून गेले त्यांचे अणु, रेणू, कण लागावे म्हणून त्या ठिकाणी आम्ही एकूण एकाच्या अंगाला चिखल लावून घेतोय. आणि ही परंपरा फक्त आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे वाखरीचं हे शेवटचं रिंगण आहे आणि हे रिंगण झालं की वाखरीमध्ये विसावलेले हे सगळं वैष्णवजन हे पंढरपूरकडे कूच करतात. वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या खेळाला महत्त्व आहे, रिंगणाचं वेगळं महत्त्व आहे, उडीचं वेगळं महत्त्व आहे. तसंच आपण बघतोय की अशा प्रकारचा चिखल खेळत हा वैष्णवजन आता पंढरपूर विठ्ठलाला भेटण्यासाठी निघाला आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, वाखरी. तर आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेला येत असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया आणि रुक्मिणी मातेसाठी खास भरजरी पोशाख पाठवलाय. बनारसी सिल्क कापडापासून मोत्यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आलाय. आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं हा पोशाख श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष
गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द केलाय। यामध्ये लाल रंगाची बनारसी सिल्कमधील भरजरी अंगी, रेशमी सोवळं, मोत्यानी गुंफलेला शेला आणि बाजूबंद असा खास पोशाख आहे। रुक्मिणी मातेसाठीही बनारसी सिल्कची आकर्षक पैठणी अर्पण केली आहे। विशेष म्हणजे यावेळी लाल आणि गुलाबी ही रंगसंगती देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी पसंत केली असून त्यानुसार आषाढी एकादशीचा हा खास पोशाख बनवलाय। या पोशाखाबाबत आचार्य तुषार भोसले आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी। आषाढी एकादशीसाठी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा पोशाख इथं आलेला आहे। आचार्य तुषारजी भोसले हे मुख्यमंत्र्यांकडून हा पोशाख घेऊन आलेले आहेत। मला सांगा, दरवेळेला मुख्यमंत्र्यांकडनं पोशाख तुम्ही घेऊन येता, काय यावेळचं खास वैशिष्ट्य? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महापूजेसाठी त्यांच्या एक वेगळ्याच प्रकारच्या भावना आणि संवेदना असतात आणि दरवर्षी त्या पोशाखाची रंगसंगती ते स्वतः निवडत असतात। यावर्षी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की यावर्षी लाल आणि केशरी रंग तुम्ही वस्त्रांकरता निवडा आणि म्हणूनच लाल आणि केशरी रंगाची रंगसंगती असलेला पोशाख आपण यावर्षी निवडला आहे आणि बनारसी सिल्कमध्ये हे सगळं पोशाख तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम 2 महिने नक्षीकाम याच्यावरती चाललेलं आहे आणि या दिव्य पोशाखामध्ये परब्रह्म पांडुरंग आणि जगतजननी रुक्मिणी आईसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचे डोळे आता आसुसलेले आहेत। आपल्यासोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत। महाराज, देवाचा पोशाख तर मुख्यमंत्र्यांकडनं आलेला आहे, काय वैशिष्ट्य? अतिशय यावर्षीचा एक आगळा आणि वेगळा पोशाख आलेला आहे। आपण जर बघताल, हे बनारस रेशम, त्यामध्ये एम्ब्रॉयडरी भरजरीत केलेले, नक्षीकाम केलेले हे सोवळं आहे। त्यावर देवाची जी अंगी आहे ही, या अंगीवरचं जे सगळं एम्ब्रॉयडरी केलेली आहे, सोलापूर येथील शुभम तिवारी यांनी सगळी तयार केलेली आहे आणि हे देवाचा बाजूबंद आहेत हे दोन्ही, हे अतिशय सुंदर असे केलेले आहेत। हा देवाचा शेला आहे, शेला अतिशय सुंदर असा शेला आहे आणि ही जी साडी आहे ही खास साडी येवला येथून रेशमी पैठणी साडी यावेळेस आलेली आहे। अतिशय सुंदर असं वस्त्र या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठवून दिलेले आहेत। आत्ताच आदरणीय तुषारजीने सांगितले की या दोन्हीचेही रंग हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले आहेत आणि जेव्हा देव परिधान करतील अतिशय लाजवाब सुंदर असं रूप दिसेल। तर उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, उद्या म्हणजे परवा पहाटे आषाढी एकादशीची पूजा होईल, त्यावेळेला हा पोशाख आईसाहेब रुक्मिणी माता आणि विठुरायाला परिधान केला जाईल। संपूर्ण भरजरी आणि रेशमी हा पोशाख आहे आणि या पोशाखात आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। आषाढी एकादशीच्या निमित्तानं विदर्भाचं प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात आजपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। आज आणि उद्या रात्री हे मंदिर रात्रभर दर्शनासाठी भाविकांसाठी खुलं असणार आहे। तर उद्या आषाढी एकादशी निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे। आपल्या वारी सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून छोटा वारकरी आपल्या सोबत आहे। तो वारीची ही संपूर्ण परंपरा त्याच्या गोड शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवतोय। पण हा छोटा वारकरी नेमका आहे तरी कोण? काय आहे त्याच्या जन्माची कथा? जाणून घेऊयात निर्माते आणि संकल्पना ज्यांची आहे त्या स्वप्नील मोरे यांच्याकडून। प्रत्येकाच्या घरामध्ये छोटा भीम हे कॅरेक्टर काही नवीन नाही आणि म्हणून असा कुठला छोटा मुलगा नसेल की ज्याला हे कॅरेक्टर माहीत नाही आणि छोट्या मुलामुळं घरातल्या मोठ्या माणसाला सुद्धा ती अगदी कॅरेक्टर ज्ञात झालं आहे। आणि एबीपी माझानं त्याच धर्तीवरती जसा छोटा भीम तसा छोटा वारकरी, हा छोटा वारकरीसुद्धा छोटा भीमसारखाच कशी स्टोरी क्रिएट करतो, पण हा जो छोटा वारकरी एबीपी माझाच आहे तो मात्र रिअल आहे। तो हातामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी वारकरी थांबले त्या ठिकाणी फेरफटका मारतो आणि आम्ही हे तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणजे आषाढी वारी सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून नित्यक्रम दाखवतोय की आमचा छोटा वारकरी वारकऱ्यात जातो, रोजच्या दिवसाची अपडेट देतो। पण ही तयार कशी होते? हा छोटा वारकरी ही संकल्पना नेमकी कुणाची आहे?
आणि हा छोटा वारकरी वारकऱ्यात जाऊन शूट कसा करतो हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. माझ्यासोबत स्वप्नील मोरे आहेत, जे फेसबुक दिंडीचे निर्माते आहेत. खरं तर व्हर्च्युअल दिंडी, फेसबुक दिंडी ही एक अशी फेसबुक दिंडी आहे जी मागच्या 7-8 वर्षापासून प्रत्येक वर्षी नवं गीत आणते. प्रत्येक वर्षी वारीमधला एक नवीन पायंडा किंबहुना एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक नवीन पायंडा पाडण्याचं काम हे स्वप्नील मोरे करतायत. हा छोटा वारकरी आहे. बघा छोटा वारकरी काम कसा करतो हे आधी समजून घेऊ आणि त्यानंतर यामागची संकल्पना काय होती हे आपण समजून घेऊया. मला सांगा की हा जो छोटा वारकरी आहे हा लोकात कसा जातो आणि ह्याचं शूटिंग कसं होतं. कारण आम्ही बघतो की ते ज्यावेळेस टी व्हीवर बघायला मिळतं त्यावेळी छोटा वारकरीच जणू वारकऱ्यात जाऊन गप्पा मारतोय, वारकऱ्याच्या सोबत चर्चा करतो असं दिसतं. हे कसं शूट होतं सगळं? आत्तापर्यंत आपण वारी शूट केली ती आपल्या कॅमेऱ्यामधून शूट केली. काही 360 डिग्री कॅमेरा असेल किंवा काही गोप्रो असतील, अशा पद्धतीने आपण वारी शूट केली. पण आता आपण नव्या पद्धतीने थोडक्यात लहान मुलांना वारी दाखवायची, आपल्याला लहान मुलांना ती गोडी लावायची. आणि तुम्ही सांगितलं तसं आपण छोटा वारकरी करण्यामागची संकल्पनाच ही होती की लहान मुलांना वारीची संकल्पना थोडक्यात कळली पाहिजे. वारकरी संप्रदायाचं जे काही तत्त्वज्ञान आहे, तुकाराम महाराजांचे अभंग असतील, हे आपण छोटा वारकरीच्या माध्यमातून ॲनिमेशनच्या माध्यमातून दाखवते. पण आता वारी घडते आहे आणि आपल्या छोटा वारकरीची ही पहिलीच वारी आहे. माझी 16वी वारी आहे. पण छोटा वारकरीचा जन्म नुकताच 3-4 महिन्यापूर्वी झाला आहे, आपल्याला माहिती आहे. आणि यामध्ये आपलंही योगदान आहे छोटा वारकरीला आणि ABP माझाला या सगळ्याचं जे काही कव्हरेज करायला भेटतं आहे. आता आपण हे स्मॉल रिक्सचं हे सेटअप केलेलं आहे जेणेकरून हातात धरावं लागणार नाही आणि प्रत्येक फ्रेममध्ये तो आहे. म्हणजे तो वारी अनुभवतोय, वारीत काय घडतंय ते बघतोय. आता आपण कसं डोकावून बघतोय इकडे तिकडे, तसं तो डोकावून बघतोय आणि तो शिकतोय वारीमधून सगळ्या गोष्टी. काय असतं रिंगण, काय असतं कीर्तन परंपरा काय आहे, किंवा आता आपण रोटी घाटातून चाललोय तर रोटी घाटातली चढण कशी अवघड आहे, तो आता इथं उभं राहून बघतोय. तुम्ही पाहिलं असेल की मी आता सेटअप लावला होता. तर ह्या पद्धतीने आपण शूट करतोय वेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येक फ्रेममध्ये तो राहतोय, कारण की तो लोकांना प्रश्न विचारतोय, तो कुतूहलाने वारी समजून घेतोय. की वारी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घरापर्यंत गेली पाहिजे, घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत गेली पाहिजे आणि ती लहान मुलापर्यंत यासाठी गेली पाहिजे कारण ते आपलं भविष्य आहेत आणि त्यांना वारी नेमकी कळली पाहिजे. पण स्वप्नील एकटाच नाही तर त्याच्या घरचे कुटुंबीय आहेत, सोबत काही सहकारी आहेत. कशी तयारी करावी लागते तुम्हाला हे सगळं करताना? हे सगळं तयार करताना आर्थिक पाठबळ पण लागतं बऱ्यापैकी आणि AIला आणि बाकी सगळ्याला या खूप खर्च येतो. सो एक महाराष्ट्राचं कॅरेक्टर म्हणून आपण हे नेमलेलं आहे. आम्ही बऱ्याच जणांकडे हे घेऊन गेलो होतो पण त्यांनी खूप किंमत सांगितल्यामुळे आम्ही कमीत कमी याच्यामध्ये हे सगळं राबवण्याचा प्रयत्न केला. त्यातून आम्हाला काही मदत मिळाली आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. याचं एकच उद्देश आहे, हे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत जावं, हाच आपला उद्देश आहे. आणि मला एका आजीनी सांगितलेलं की आपण गणती करणं सोडून दिलेलं आहे. त्या म्हटल्या आम्ही वारीला किती जातो. आम्ही त्यांना एक प्रश्न विचारलेला, आम्ही गणती करणं सोडून दिलेलं आहे आणि आपला व्यावसायिक दृष्टिकोन ह्याच्यातून काहीच नाही आहे. आत्तापर्यंत जी पिढी आहे आता ही 15-20 वर्षांनी माझ्या कधीतरी लोप पावेल. म्हणजे जे धोतर घालून चाललेले आहेत ते चाललेले आहेत. मला कधी कधी वाटतं हे जे आपण विहंगम दृश्य पाहतो, हे छान वारकरी घेऊन चाललेले आहेत, धोतर टोपी सगळं घेऊन चाललेले आहेत, हे नंतर थोड्या दिवसांनी शर्ट पॅन्टमध्ये येईल तेव्हा कसं दिसेल. मी एक छायाचित्रकाराच्या दृष्टीनं बघतो, मी 100 वर्षापूर्वीची वारी इमॅजिन करतो, तर त्या पद्धतीने आम्ही एक बघतो. आणि हेच आहे खरं तर म्हणून वारी लक्षात राहावी, वारी मोजायची नसते असं म्हणतात. आणि त्यामुळं किती लोकांनी बघितलं यापेक्षा ते कसं बघितलं. आणि पुन्हा एकदा उद्देश तोच आहे की वारी घरात गेली पाहिजे, घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत गेली पाहिजे आणि हे पोहोचवण्याचं काम मागच्या 15-16 वर्षापासून. यासोबतच माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा.